व्यसनाधीनता म्हणजे काय? तो की आज आपण ज्या समाजात राहतोय हे समाजच व्यसनाधीन आहे. कधी कधी आपण असं पण बघितले की तणावामुळे किंवा क्युरिओसिटीमुळे पण लोक त्याच्याकडे वळले. की कोणी पाहुणा आला, कोणी मोठा पाहुणा आला तर त्याच्या हातावरती अफूचं पाणी दिलं जातं की या सोसायटीत ॲडिक्शन का. तर प्रश्न असा विचारला पाहिजे की या सोसायटीत वेदना का. त्यांच्याकडे थोडंसं जर का दुर्लक्ष झालं तर ते नक्कीच ॲडिक्शनकडे वळू शकतात असं मला याच्यातनं कळलं. एक कंटिन्युअसली इमोशनली अवेलेबल त्या एवढूशा मुलाला वॉशिंग मशीनमध्ये ठेवून घराला लॉक लावून ती कामावर जायची. पालकांना कळत नाही का की मुलं व्यसनाकडे जात आहेत किंवा आजची जनरेशन गांजा ट्राय करते 10 आणि 12 वर्षाच्या एजमध्ये. ऍडिक्ट जर एकदा व्यक्ती झाला तर त्याचा रिकव्हरी रेट फक्त 3% आहे. पॅरेंट्सनी अजून कुठल्या अशा साईन्स आहेत की त्यांना कळू शकतं की आपल्या घरात काहीतरी चुकीचं होत आहे? हे पॅकेट्स मिळतात का, घरात काही गोष्टी मिसिंग आहेत का. ती सुरुवात जर आपण वेळीच आणि अचूक ओळखली तर आपण आपल्या मुलाला किंवा आपल्या घरातील अशा व्यक्तीला आपण योग्य मार्गदर्शन करू शकतो आणि त्याला त्या व्यसनापासून लांब ठेवू शकतो. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कोणी माझा पात्यानं